नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो? डिजिलेन मराठी या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे, वेलकम आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचा थंबनेल बघून तर तुमच्या लक्षात आलं असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे. तर चला मंडळी, जास्त वेळ न करता या व्हिडिओला आपण पटाकन सुरुवात करून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कुठून आयटीया तिथंच पाहिलं होतं तिला, आहे का नाही? तोच आयटीया मित्रांनो, तुम्ही कसे प्रॅक्टिकल देत कुठून प्रेझेंटी लावत झाले बाबा आयटीया केला. जर तुम्ही आयटीआय इलेक्ट्रिशियन आणि वायरमनमध्ये केला असेल तर तुमच्याकरिता ही 31 पदाकरिता जी आहे वॅकन्सी आलेली आहे अप्रेंटिस करिता. 2 वर्ष अप्रेंटिसवर घासायची, मस्त अनुभव घ्यायचा, एखादी टेक्निशियनची जॉब करून घ्यायची 2 वर्ष अभ्यास करून. म्हणजे 10वी झाल्या 2 वर्ष आयटीआय, 10वी झाल्यावर 10वी होते 15 मध्ये, 2 वर्ष आयटीआय झाले 17. डायरेक्ट 14 याचा जर फॉर्म भरला तर डायरेक्ट 12वी होऊन जाते तिकडे. 2 वर्षाची अप्रेंटिस, 17 आणि 2 19, 20व्यापासून तर 23व्यापर्यंत नोकरीची तयारी. 24व्या वर्षी नाही तर 22व्या वर्षी नोकरी. जमला का? आयटीआय मस्त गप्पन 80,000-70,000 रुपये पगार आहे. फक्त असं खाता आली पाहिजे, मेहनत करावं लागते, जमते शिंगमा, आहे की नाही? तर मित्रांनो, महावितरण अंतर्गत जी आहे ही वॅकन्सी आलेली आहे. जवळपास 31 यामध्ये जे आहे पद ठेवण्यात आलेले आहे. इलेक्ट्रिशियन आणि वायरमन हे यामध्ये 2 क्रमांकाचे जे आहे मित्रांनो ठेवण्यात आलेले आहे. जर तुम्हाला यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये जे बेसिक आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर मित्रांनो, महावितरण विभागीय कार्यालय साकोली यांच्या आस्थापनेवरील 2023 अंतर्गत जे आहे वीजतंत्री आणि तारतंत्री या प्रशिक्षण शिकाऊ उमेदवारांची 31 जागा जी आहे भरवायची आहे. त्या अनुषंगाने जे आहे मित्रांनो कंत्राटी बेसवर जी आहे अप्रेंटिस बेसवर जी आहे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिशियन आणि वायरमन हे यामध्ये 2 क्रमांकाचे पद ठेवण्यात आलेले असून यामध्ये मित्रांनो 19/12/2023 पर्यंत अप्रेंटिसशिप इंडिया GOIN या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जी आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. ह्या इस्टॅब्लिश्ड नंबर आहे मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता, ह्या इस्टॅब्लिश्ड जर नंबर असेल तर पटकन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ओके. त्या व्यतिरिक्त इम्पॉर्टंट माहिती काय आहे मित्रांनो, 1 वर्षाचा हा जो आहे कालावधी ठेवण्यात आलेला आहे. 18 वर्ष ते 38 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. NCVT म्हणजे महाराष्ट्र शासन माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास आणि सोबत NCVT म्हणजे नॅशनल काही असेल तो शिंगमा, आपल्याला एवढं का माहीत नाही. तर नवी दिल्लीची मान्यता प्राप्त असलेला आयटीआयतूनच तुमचा आयटीआय असायला हवा. त्यानंतर मित्रांनो, जे तुम्हाला तर माहिती 8-10 हजाराच्या वर 8-10 6-7 हजार रुपये मानसिक वेतन राहते, त्याच्याला काही घेणं देण्याच्या इन्कमचा कल्ला. ओके. तर त्या व्यतिरिक्त मित्रांनो, तुम्हाला 10वी पास पाहिजे, त्यानंतर NCVTमध्ये ITI वगैरे पाहिजे, 10वीचा फोटो मग आधार कार्ड जे काही असेल ते. तर 19/12/2023 आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, काळजी नका करू. त्या व्यतिरिक्त कोणकोणते डॉक्युमेंट लागते वगैरे जे की डिटेल असेल तुम्हाला ते हवी असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. त्या व्यतिरिक्त जर तुमची काही समस्या असेल का असेल तर आपला या व्हिडिओच्या नीचे म्हणजे खालती तुम्ही कमेंट देखील करू शकता. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर हळूहळू सबस्क्राईब करा. आणि 2-3 डाव आले तर पटाकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेही पुढील भरती येणार आहे तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ तुम्हाला पटाकन माहिती होणार आहे. याआधी मित्रांनो वन विभागात वॅकन्सी आलेली आहे, शिपाई करता लय गजब वॅकन्सी आल्या, त्याच्या निगडीत व्हिडिओ टाकलेला ते बघू शकता. चांगले वाटलं असेल तर लाईकही करून द्या, बेकार वाटलं असेल तर डिसलाईकही करून द्या. तर चला भाऊ, या व्हिडिओला थांबून देऊ. आशा राहते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.